छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भरपूर एन्जॉय केल्यानंतर आत्ता आपला प्रवास सुरू झाला आहे तो मालवणच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता गणपतीपुळे जवळच असलेल्या आरेवारे बीचचे काही हे नजारे. आत्ता आपण आहोत रत्नागिरी जवळ असलेल्या रत्नदुर्ग या ठिकाणी. या किल्ल्याला भगवती किल्ला किंवा किल्ले रत्नागिरी असेही म्हणतात. अरबी समुद्राच्या काठावर एका डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे. 120 एकरच्या क्षेत्रात असलेला हा किल्ला घोड्याच्या नालासारखा दिसतो. बहामनी काळामध्ये बांधलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून 1617 साली जिंकून घेतला. तरुणपणीच फिरून घ्या, नाहीतर आजीसारखी पायऱ्या उतरायची वेळ येईल, अशी ॲडवाईस मी माझी मलाच दिली. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोर भव्य दिव्य असे भगवती देवीचं मंदिर दिसतं. हे मंदिर शिवकालीन असल्याचं सांगितलं जातं. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या तीनही बाजूला समुद्र आहे. किल्ल्यावरून समुद्राचे असे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या मिरकवाडा या बंदराची किल्ल्यावरूनच घेतलेली काही दृश्य. रेडे बुर्जावरून घेतलेले हे एक दृश्य. तर मंडळी, आता आपण आलोय थिबा राजवाडा पाहायला. ब्रह्मदेशाच्या थिबामीन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा हा बांधला गेला होता 1910 मध्ये. 1916 पर्यंत या राजवाड्यात ब्रह्मदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे. यामध्ये थिबा राजाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत. चित्रीकरणावर निर्बंध असल्यामुळे हे चित्रीकरण इथेच थांबवावं लागलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू मालवण. रात्री उशिरा मालवणला पोहोचलो. गणपतीपुळे ते मालवण असा प्रवास जवळजवळ 5 तास लागले. बसमध्ये बसून खूप त्रास झाला. ॲक्च्युली प्रवासाचा खूप त्रास झाला. सगळा प्रवास केला मी. शेवटी 12 वाजता आपण इथे पोहोचलो. रात्री इथे जेवण वगैरे केलं. रात्री उशिरा अशा प्रकारे इथे आपण जेवण बनवलं. एका बाजूला शाकाहारी तर ह्या बाजूला नॉनव्हेजचा बेत होता. आता तयारी चालू आहे नाश्त्याची. कांदा कापायचं काम चालू आहे. हसता हसता रडताय. आणि इकडे चहा. इकडे काय चाललंय? रात्री इथेच थांबलो होतो आपण. रात्री खूप प्रवासानंतर आखी इथं
विश्रांती मिळाली. तर मंडळी, आपण आहोत कोकण टूरवर आणि मी सोमू म्हणजेच सोमनाथ मुंडे या 12 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला कोकण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेऱ्याचा उल्लेख करण्याचं विशेष कारण म्हणजे या कॅमेऱ्याने दिलेला त्रास. मग भुरकन जळणारी त्याची बॅटरी असेल किंवा इस्त्रीसारखं तापणारी त्याची बॉडी आणि कणभर असलेलं त्याचं स्टोरेज आणि या सगळ्यामुळे झालेला त्रास, यामुळे या कॅमेऱ्याचे उपकार मानावे तेवढे थोडेच. असो मंडळी, फायनली आपण आहोत मालवणमध्ये. थोड्याच वेळात नाश्ता उरकून आपण थेट जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि त्यानंतर भेट देणार आहोत तारकर्ली बीचला आणि तिकडे काय काय धमाल केली ते पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथला आजूबाजूचा परिसर पहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.